नगरसेवक दिलीप जगन्नाथ भोईर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गुरुवारी 6 ऑगस्ट 2026 रोजी शिवगंगानगर अंबरनाथ पूर्व येथील योगा केंद्र येथे भव्य मोफत छत्री वाटप कार्यक्रमाचे शिवगंगानगरच्या नगरसेविका सुजाताताई दिलीप भोईर यांच्यातर्फे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमात गरजू विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना मोफत छत्र्या, शाळा दप्तरे व पर्स बॅग्सचे वाटप करण्यात आले। या कार्यक्रमास अंबरनाथ नगर परिषदेच्या प्रथम नागरिक नगराध्यक्षा माननीय तेजश्रीताई विश्वजीत करंजुले पाटील तसेच भाजपा नगरसेवक गटनेते अभिजित गुलाबराव करंजुले पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। मान्यवरांच्या हस्ते 5वी, 6वी, 7वी व 8वीतील विद्यार्थ्यांना दप्तर, स्कूल बॅग, ज्येष्ठ नागरिकांना व महिलांना मोफत छत्र्या आणि पर्स बॅग्स वाटप करण्यात आल्या। या प्रसंगी भाजपचे सर्व नगरसेवक, नगरसेविका, भाजप महिला आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। दिलीप भोईर यांनी वाढदिवसानिमित्त दाखवलेल्या सामाजिक बांधिलकीबद्दल व राबविलेल्या उपक्रमाबद्दल उपस्थितांनी त्यांचे कौतुक करून त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या। 1 2 3 सर्वांना विनंती आम्ही 2 शब्दावर संवादाचा आहे। टाकू इथं द्या, इथं द्या ना। मंडळीची कमतरता नाही आपण पाहायला मिळते। असं प्रेम आपण सुजाताताईंवर आपल्या प्रेमाचा भरोसा ठेवा। आपल्या प्रत्येक कामासाठी सुजाताताई आहे त्याच्यामुळे किंवा पाणी चोरी होते त्याच्यामुळे पाणी चोरी आपण रोखायचा प्रयत्न करतोच आहे, पण त्याच्यावर पाणी गळती सुद्धा आपल्याला थांबवायची आहे, जेणेकरून जे वाया जाते ते पाणी रस्त्यात न जाता, गटारात न जाता ते आपल्या घरी पोहोचते। तसं आई सांगितलं, एक विषय घेऊन प्रत्येक नगरसेवकाला आपण एक फंड देत असतो। तसे फंड आता आपण जे चालू त्याच्यातून काही कामं ते सांगतात तसं आपण करतोय। जी अर्जंट कामं आहेत ती आधी प्रायोरिटी आपण घेतोय, मग हळूहळू आपण सुशोभीकरणाची कामं, त्याचबरोबर आपल्या प्रभागामध्ये 2 गार्डन पण आहेत, त्याचबरोबर म्युझिक पण केलंय। नेक्स्ट पुढच्या वर्षी म्हणजे मॅडम काहीला सांगितलंय प्रपोजल बनवून ठेवा, त्याचा हळूहळू ते पण प्रपोजल आपण पास करून निधी आणू, नक्की सगळंच एकदम होणार नाही। त्याच्यामुळे ज्या गोष्टीची गरज आहे तिथं पाणी आहे, जगात बनण्याची गरज आहे, कुठे रस्ते त्या करण्याची गरज आहे, हे पहिले प्रायोरिटी करायचं। त्यानंतर आपण आपल्या करमणुकीचे साहित्य लागणार आहे, तुम्हाला हॉल पाहिजे, समाज मंदिर पाहिजे, आपल्या प्रभागामध्ये ज्या ज्या जागा असतील तिथे आपण डेव्हलप करायचे आहे। मग तो कशासाठी रिझर्वेशन आहे काही ते बघा, आणि समाज मंदिरासाठी तिथे हॉल होईल। आता हे योगा सेंटर चांगलं आहे, मला माहिती मध्ये आत्ताच काम झालं, मला सुद्धा अशी लहान लहान कामं आहेत की नगरपालिकेच्या माध्यमातून आपण करू, परंतु मोठी जी कामं असतील ती पण वरतूनच आणणं असतं, म्हणजे मंत्रालयातून किंवा कलेक्टर ऑफिसमध्ये त्याला थोडासा वेळ लागतो, आणि हा वेळ जी प्रोसिजर आहे ती आपल्याला फॉलो करणंच आहे। त्याच्यामुळे आज मंजूर झालं म्हणजे तरी उद्या काम होईल असं नाही, तर ते थोडा वेळ तुम्ही आम्हाला द्या, आणि जसा विश्वास आतापासून ठेवलाय तसाच आमच्या सगळ्यांवर असू द्या, की तुमचा जेव्हा पाठिंबा असणार तेव्हा आम्हाला प्रोत्साहन मिळेल। काही मनापासून सांगतात, एक कोणी आपण थोडे दिवस बाहेर गेलो की कोणी 4 लोक जे काय असतात विरोधक आणि बिनकामाची बदनामी करण्याची आपण सांगितले। किती वर्षाची आहेत आम्ही सगळ्यांना ठेवायचे, आम्ही खूप प्रयत्न करत असतो। तुम्ही जसं आम्हाला सांगत होतं की आज पाणी नाही येत आहे, तर आम्ही त्या अधिकाऱ्यांच्या मागे लागतो। त्याचबरोबर आपल्या बऱ्याच ठिकाणी माझ्या बाबतीत सगळ्यांच्या बाबतीत होतच असतं, परंतु आमचं ध्येय आहे की तुमचं काम करणं, त्याच्यामुळे आम्हाला विचलित करायचा प्रयत्न असतो, पण ते आम्ही विचलित होत नाही, आम्ही दुर्लक्ष करतो या सगळ्यांना।
तुमचं प्रोत्साहन असेल, तुमचा पाठिंबा असेल तर आम्ही चांगलं काम करू शकू. त्याच्यामुळे असाच पाठिंबा राहू द्या. आणि आज ताईंनी दरवर्षी मला वाटतं किती 10-12 वर्ष त्या सातत्याने काही प्रोग्राम करत आल्या. त्यांचे प्रोग्राम खरंच मोठे असतात. मागे हळदी कुंकवाचा कार्यक्रम पण खूप सुंदर मोठा केलेला त्यांनी. आणि आता पण एवढी त्यांच्यावर प्रेम करत तुम्ही सगळे आहात. असंच प्रेम करायला द्या. आणि त्यांच्याकडे आहेत सुपरस्टार आणि त्यांच्याकडे म्हणजे त्या एका म्हणजे फक्त माझ्याच मागे नाही, ते काकडे साहेबांकडे सांगतात, ते चव्हाण टाकतात. आणि तुमच्या ज्या आणि स्पेसिफिक आपला प्रभाग त्यांना खूप म्हणजे शिवगंगानगर म्हणजे आमच्या मिनिटमध्ये सुद्धा शिवगंगानगर खूप कळकळी त्या मांडत असतात. आणि त्यांचा विषय आम्ही घेतच असतो. परंतु की त्यांना पण सांगायचं की तुम्ही असेच लोक. आणि तसेच आपल्या शाळा क्रमांक 9 तिथे सगळे गरीब मुलं जिल्हा आपल्या नगर परिषदेच्या शाळेत शिकत असतात, त्यांनाही आपण बॅग वाटप करणार आहोत. कारण की सेवेचा भाग आज चांगला दिवस आहे. आणि तसंच तुमचं घर भरून नेहमी आज मला 13वं वर्ष चालू आहे शिवमोगामध्ये मी येऊन. पण जो नेहमीप्रमाणे दरवर्षी आपले जे कार्यक्रम असतात मी उलट विचार करतो नागरिक आज ताई जिंकून आली, जास्त दिसत पण नाही आणि छत्री वाटप आता करणार नाही का. पण तुम्हाला तुमच्यापेक्षा जास्त काळजी मला असते. आपला छंद पहिलेच आलेला होता, फक्त वेळ नसल्या कारणामुळं. आणि कधी मीटिंग्स लागतात, पालिकेच्या मीटिंग्स लागतात. पहिलेही 1 महिना आमचं तसंच गेलं, कारण की युती होणार नाही होणार त्याच्यामध्ये आमचा महिना गेला. त्याच्यानंतर आता काय होणार, 7 महिन्याने आमची युती झाले. आणि आता विकासाला कोणी आपल्याला थांबवणार नाही, कारण की आपल्या नगराध्यक्ष मॅडमच बोललेला होता की त्यांना कामाची हौस आहे. आणि एवढ्या आपल्याला शिकलेल्या सीए नगराध्यक्ष मिळालेला आहे. आणि एवढ्या चांगल्या दडालीने आपल्याला कुठे न थांबता आज मला सांगायला तुम्हाला भेटायला वेळ नाही मिळाली, पण आज नगराध्यक्ष मॅडम सगळ्यांची कामं थांबलेली होती. पण आपल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी बॅडमिंटन खेळतात त्यांच्यासाठी ताईने तो काम थांबलेला होता. नगराध्यक्ष मॅडमनी लगेच तुरंत आपल्याला ग्रीन सिग्नल देऊन तो आपण गार्डनचा बॅडमिंटनच्या शेडचं काम चालू केलं. आतापर्यंत तुम्ही बघत असाल योगा केंद्राच्या बाहेर किती चिखल असायचा, पण आम्ही मॅडमला सांगितलं आणि लगेच काम तो सुरू झाला. असेच अनेक काम आता स्ट्रीट लाईटी असतील, आपले ज्येष्ठ नागरिक असतील, आपले नागरिक असतील जे कांचई रोडला तिकडे आता चालायला जातात तर तिकडे अंधार पडायचा. ताईला आपण नगराध्यक्ष ताईंना सांगितलं, ताईंनी लगेच आपल्याला स्ट्रीट लाईट तिथं लावून दिला. 2 डांबरीकरण आपण केले, जिथं गुरुकुलच्या स्कूल जातात, बसेस व्हॅन तर किती फास्ट जातात, त्याचे एवढे दप्तर टाकलेले असतात आणि किती पोरं असतात. नेतृत्व जेव्हा बघतो महिलांची ताकद काय असते, त्याही महिला आहेत, त्यांना माहिती महिलांची समस्या पाणीचं सगळ्यात महत्वाचं आहे. त्या स्वतः एवढ्या गल्या फिरून आज नगराध्यक्ष झालेल्या आहेत. त्यांनी आश्वासन दिलेले आहे पाण्यासाठी. त्यामुळे मुख्यमंत्री साहेबांच्या आपण कानावर घातलेले, कारण की कशी टँकर लॉबी असते. काही ठराविक लोक असतात की अरे या इथे जिंकून त्यांचं नाव कसं काय खराब होणार, पण त्यांना माहिती नाही की जेव्हा आम्ही रस्त्यावर उतरलो तर आम्ही कोणाच्या बापालाही नाही ऐकणार आहोत, कारण की आम्ही 100% काम करणार आहोत नागरिकांचा. आणि नागरिकांना काय बोलले आता तुम्ही जशी 12 वर्ष माझी साथ दिले ना तशीच साथ द्या. मी तुम्हाला रोज पाणी देण्याचा प्रयत्न करणार, पण कधी कमी कधी जास्त. आता 2 आठवड्यातून जात होतो, डॅम एवढे भरलेले, पण शेगावकर साहेब काय सांगत होते पंपिंगच्या इथं लाईट जाते. तेही आपण साहेबांना मांडलं की त्यांना जनरेटरची आपण सेवा उपलब्ध करून देऊ. पण त्याच्यासाठी तो प्रोसिजर आहे, कुठून निधी आणायची कुठून नाही आणायची. म्हणून सांगते पाणी आणि लाईटीचं पण आपलं चालू आहे. फक्त तुमचा आशीर्वाद ठेवा असंच. आणि आज आपल्या इथं आपल्या माझ्या मिस्टरांच्या वाढदिवसानिमित्तानं छत्री वाटप आहे. विद्यार्थ्यांचा गौरव आणि आपण या विद्यार्थ्यांना बॅग्स वाटप करणार आहोत. जरा जास्त बोलले असेल तर माफ करा. धन्यवाद. आता मॅडम वंदे सर्वप्रथम इथं उपस्थित आपल्याला वेळ दिला आपल्या प्रथम नागरिक तेजस्वीताई करुणुरे पाटील, नगराध्यक्ष अंबरनाथ,
आणि आपल्या अंबरनाथच्या महिला भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा पंचताई मिश्रा, तसेच आपल्या जिल्हा उपाध्यक्ष कुसुमताई, देखभाले आंटी सिनियर, आपल्या भारतीय जनता पार्टी ज्येष्ठ कार्यकर्त्या, तसेच आज ज्यांचा वाढदिवस आहे आणि ज्यांचा मला सपोर्ट आहे, ज्यांचा मला तिच्यामध्ये आहे सेवा करण्याचा मला तो भाग मिळाला आहे, तसे आपले दिलीप प्रकाश भोईर माझे मिस्टर. खरंच सांगू तुम्हाला, आज खूप दिवसांनी आपण तुम्हाला यावेळेस पण छत्र्या आपल्या मे महिन्यात आलेल्या छापून की आपण पावसाळ्याच्या आधी लोक न गेल्यावर वाटूया, पण माझ्या सासऱ्यांची पुण्यतिथी होती त्याच्यामुळे 15 दिवस गेले. परत आम्ही अमरनाथ यात्रेला गेलो, त्याच्यातून आलो तर सर्दी काशी म्हणजे नॉर्मली कसा पकडला तो अजूनपर्यंत पकडलेलाच आहे. तर मी बोलली का पाऊस जाईल तेव्हा वाटायचं का छत्रा, तर आपल्या साहेबांचा वाढदिवस आहे ना, तुला याच्या चांगला तर कुठला दिवस नसणार. तर मी यांना बोलली की आपण तुमच्या वाढदिवसा निमित्ताने छत्री वाटप करूया आणि नेहमीप्रमाणे आपली श्वेताबाईने एक खाली फेकला. या ताईंना पण तांबे काकूंना दिलं द्या इकडे पण. अशा काही पाठीमागे घ्या ना त्या सगळ्यांना. मॅडम पिक्चर काढले का ते या कोण आहेत काय माहिती, काय ओलायचे झाले सर्व माध्यमांना लाईनीमध्ये यायचं आहे. सर्वांना मिळणार चलो दीदी चलो, बाद में बात दीदी बात तर ती जर तुम्हाला कुठे दिसत असेल की पाणी वाया चाललंय, पाईप फुटलाय, तर ते तुम्ही नगरसेवकांना इन्फॉर्म करा. नगरसेवक अधिकाऱ्यांना इन्फॉर्म करतील आणि त्याच्यामुळे ते पाणी वाया जाण्याची प्रोसिजर आहे ती आपल्याला फॉलो करणंच आहे. त्याच्यामुळे आज मंजूर झालं म्हणजे की उद्या काम होईल असं नाही, तर ते थोडा वेळ तुम्ही आम्हाला द्या आणि जसा विश्वास आतापर्यंत ठेवलाय तसंच आमच्या सगळ्यांना राखू द्या. कारण की तुमचा जेव्हा पाठिंबा असणार आहे तेव्हा आम्हाला प्रोत्साहन मिळेल. तसं ताई मनापासून सांगतात कोणी आपण थोडे दिवस बाहेर गेलो की कोणी 4 लोक जे काही असतात विरोधक दर्शन खूप कळकळी त्या मांडत असतात आणि त्यांचा विषय आम्ही घेतच असतो. परंतु की त्यांना पण सांगायचं की तुम्ही असे लोकांचे प्रश्न घ्या आणि जे लोक आपलं निगेटिव्ह सगळे नाही बघायचं आपल्याला, ते मनाला लागून पण
धन्यवाद. त्यांच्याच वाढदिवसानिमित्त आपल्या विभागाच्या नगरसेविका सन्माननीय जिल्हाताई होळी, त्याचबरोबर आमच्या सर्व नगरसेविका मीनाताई आहेत, रेणुपिंगे आहेत, कोटेकर ताई आहेत, चित्रादित्य आहे तिथे. तुम्ही जशी 12 वर्ष माझी साथ दिली ना तशी साथ द्या. मी तुम्हाला रोज पाणी देण्याचा प्रयत्न करणार, पण कधी कमी कधी जास्त. तर पाठपुरावा आहे, खरं शिकण्यासारखं आहे. सभागृहामध्ये सुद्धा म्हणजे समोरच्याला असं एकच गोष्ट 2-3 वेळा तुम्ही ऐकत तुम्ही कराल आमचं काम. आणि सगळ्या नगरसेवकांनी शिकण्यासारखं आहे त्यांच्याकडे, तर नक्की शिकवून. कारण की तुम्ही जोपर्यंत 2-3 वेळा सांगत नाही तोपर्यंत नाही कामं होत. प्रशासनाची असतील किंवा मला सुद्धा आता अधिकाऱ्यांच्या मागे लागावंच लागतं. जसं हे लोक माझ्या मागे असतात तसं मी त्यांच्या मागे लागते, मग तेव्हा पुढे ती कामं दुरावं लागतात. आज वाढदिवसाच्या कारणाने नगरसेविका सुजाताताई गिरीश होळे यांच्यातर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी छत्री वाटप महिलांसाठी फळांच वाटपाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे. विद्यार्थ्यांचा गोलगावरो सत्कार सोहळा सुद्धा ठेवण्यात आलेला आहे. आलेल्या सर्व माता भगिनींचे हार्दिक हार्दिक स्वागत. या फटाफट भोसले थांबा ना, नंतर या ना. ऑफिसच्या माणसांना थांबा, नंतर या. सकाळपासून तर नव्हते आता. MRN Construction Interior Decorator, Specialist in Civil Worker, Sliding, Fabrication, Plumbing, Painting, Marble Fitting, POP, Brick Wall, Water Purifying, PCC, RCC Works. विनोद देशमुख. मोबाईल नंबर 9890032302 7387555776. कैलास कॉलनी, उल्हासनगर 421005. आमच्या ताज्या घडामोडी, ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.